हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तांदळाच्या पिठामध्ये भरपूर भाज्या घालून हा कधी तुम्ही हेल्दी नाश्ता बनवला आहे का? नसेल बनवला तर एकदा नक्की बनवून बघा. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो. फार वेळ लागत नाही आहे. तर आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी बघा, इथे मी 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनिंगचे तांदूळ वापरायचे आहेत. रेशनिंगचे तांदूळ इथे 2 वाट्या घेतल्या. त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. 1 वाटी उडीद डाळ घ्यायची, पांढरी उडीद डाळ. ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये बघा 1 चमचा मेथी दाणा टाकायचा. आता तो कशासाठी टाकायचा हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. पण खायला एवढं रुचकर आणि चविष्ट हा पदार्थ बनतो ना, तर बघा तुम्ही एकदा बनवला तर 100% तुम्ही असंच बनवणार कायम. आता मी 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलं. त्यावर काही पावडर, धूळ असलेली निघून जाते. धुवून घेतल्यानंतर 1.5 तांब्या पाणी चांगलं घालायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 तासांसाठी भिजू द्यायचं आहे. आता इथे 7 ते 8 तास झाले, तुम्ही बघू शकताय बघा. तर थोडं हे तांदूळ आणि डाळ एकत्र असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यातलंच थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. त्यातलेच 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे, नाश्त्याचे अगदी असं अंदाजे. आता हे बघा बॅटर तयार करून घ्यायचं. आता जसं आपण बघा इडली डोशासाठी जे आपण बॅटर तयार करून घेतो, अगदी तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी दाखवलेलंच आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता त्याचसोबत बघा, हे मी 2 ते 3 टप्प्यामध्ये आता बारीक करून घेते. तर थोडं असं टाकायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर बघा हे पूर्ण मिक्स करायचं आहे. एका डायरेक्शनने असं मिक्स करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायची. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. चमच्यावर असं घेऊन बोटाने केलं की लगेच समजतं की बॅटर कशा पद्धतीने झालेलं आहे. आता हे व्यवस्थित बघा तयार करून घेतलं. त्यावर झाकण ठेवायचं आणि ओव्हरनाईट म्हणजे 7 ते 8 तासांसाठी पुन्हा भिजू द्यायचं आहे. आता बघा तुम्ही बघताय हे छान असं फर्मेट झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं छान फर्मेट होतं ना, तर ते फुगून असं फुलून वरती येतं पीठ. ते पुन्हा असं एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचे चमच्याने. पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पुन्हा बघू शकता बघा, अशा पद्धतीने ठेवायची. आता याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता यातला अर्धं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेवढं बॅटर हे एका जर जास्तीचं असेल तर एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं. पाहिजे तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवू शकता. व्हिडिओमध्ये मी 2 प्रकारचा नाश्ता दाखवलेला आहे, अगदी झटपट होतो. तर आता इथे बघा, मी ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या असेल त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता इथे मी शिमला मिरची, कोबी आणि गाजर घेतलेला आहे. त्याचे अर्धे तुकडे केले, चॉपरमध्ये आता बारीक करून घेते. तर असं एकदम तुम्ही बारीक कट करून घ्यायचं किंवा चॉपिंग बोर्डवर असं कापून एकदम बारीक करायचं किंवा चॉपरमध्ये असं तुम्ही बारीक मिक्स करू शकता. तर हे बघा एवढं चॉपरमध्ये एवढं परफेक्ट असं बारीक होतं. त्यामध्ये मी कांदा पण ॲड केलेला आहे. तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये काय तुम्हाला पालेभाज्या असेल त्या कापून टाकू शकता, कोथिंबीर, पालक वगैरे. आता यामध्ये बघा मी गाजर, शिमला मिरची, कोबी आणि कांदा टाकलेला आहे बारीक करून. एक टॉमॅटोसुद्धा कापून बारीक टाकायचं आहे. जेवढ्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. बऱ्याच वेळेला काय होतं, लहान मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना भाजी नकोच वाटते. मग त्यामुळे जीवनसत्व शरीराला पाहिजे म्हणून तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचा जर नाश्ता करून दिल्या भरपूर भाज्या घालून, तर ते आवडीने खातील बघा. आणि मग पोटामध्ये त्यांच्या भाज्या जीवनसत्व पण जातं आणि हेल्दी पण राहतात. आता हे सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे बघा, चिमूटभर सोडा टाकायचा आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर जाडबुडाची कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकायचं. तेल गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्यामध्ये जिरी, मोहरी, पांढरे तीळ आणि कढीपत्त्याची कोवळी अशी 4 ते 5 पानं टाकायची आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकली तरी चालेल. नंतर 2 चमचे बॅटर हे व्यवस्थित मधोमध टाकायचं आहे. सेंटरला टाकायचं एकदम आणि बॅटर व्यवस्थित टाकल्यानंतर त्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं फक्त आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. 2 मिनटं झाकण ठेवून काढल्यानंतर बघा बॅटर पूर्णपणे व्यवस्थित सुकल्यानंतर ते पलटी मारायचे. बॅटर पूर्णपणे सुकू द्यायचं आहे, नाही तर मग साईडला ते उडलं जातं. आता तुम्ही बघताय की पूर्णपणे बॅटर सुकले, मी पलटी मारले. एवढं छान पोटभरीचा नाश्ता तयार होतो ना, तर अवघ्या 5 ते 6 मिनटामध्ये बघा. तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, इडली करायचं म्हटलं तर मग ते 4 प्लेट पुन्हा स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं, त्याला पण बराच वेळ जातो वाफवायला. त्यानंतर बघा डोसे वगैरे काढतो. तर हे सगळं करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही असं फक्त एका कढईमध्ये जर असा हा नाश्ता बनवला ना, तर अवघ्या 5 मिनटामध्ये तयार होतो. वेळ पण वाचतो आणि अगदी झटपट होतो आणि शिवाय पोटभरीचा नाश्ता. अचानक कोणी पाहुणे आले किंवा घाईच्या वेळेला तुम्ही असा हा नाश्ता बनवून देऊ शकता.
तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबर किंवा टॉमॅटो केचपसोबतसुद्धा नुसतं सर्व करू शकता. एवढा टेस्टी लागतो. नक्की ट्राय करून बघा. आणि झटपट होतो, फार वेळ लागत नाही. जे आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो तेच बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलं तर 1 वाटी पांढरी उडीद डाळ घ्यायची आणि 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा. मेथीदाणा टाकल्यामुळे व्यवस्थित ते असे छान फुलले जातात आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि इथे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आता आपण दुसरा नाश्ता बघणार आहोत. तेच बॅटर घेतलं आहे मी. त्यामध्ये बघा थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. अगदी चिमूटभर टाकायचा आहे. एक पॅन तापायला ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. हे बॅटर व्यवस्थित असं एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचे चमच्याने. बघा एकसारखं मिक्स केल्यानंतर कुठेही असं मिठाचं प्रमाण कमी जास्त राहत नाही. त्यामुळे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायची आहे. जास्त पाणी ॲड करायचं नाही. अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही. जे बॅटर मी आधी तयार करून घेतलं तेच बॅटर आहे. आता इथे बघा एक पॅन तापायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. पॅन गरम करून घ्यायचं. थोडंसं तेल फिरवायचं आहे. अगदी तेल थोडंसं फिरवायचं आहे की खाली चिकटू वगैरे नाही म्हणून. आता हे 2 चमचे बॅटर टाकून घ्यायचे. एवढी सुंदर जाळी पडते ना, तुम्ही बघताय बघा. आणि पोटभरीचा हा पण नाश्ता होऊन जातो. हा पण झटपट होतो. तर 2 ते 3 चमचे असं बॅटर घालायचं. व्यवस्थित ते पॅनमध्ये पसरवून घ्यायचं. त्यानंतर बघा तुम्ही कांदा, हिरवी मिरची बारीक कट करून, कोथिंबीर असं त्यावर टाकायचं आहे. हवं तर तुम्ही काही अजून त्याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर वगैरे टाकलं तरी चालेल. पण एक प्रकारचा आपण इथे उत्तप्पाच बनवणार आहोत. त्यामुळे मी इथे फक्त कांदा आणि हिरवी मिरची, कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. थोडंसं साईडने तेल फिरवायचं. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते. एवढा छान हा उत्तप्पा तयार होतो ना, तर अजिबात चिकटत नाही बघा. अगदी अलगद निघतोय. निघाला आहे ना. आणि असं पलटी मारायची. बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे. तर एवढा सुंदर असा हा उत्तप्पा तयार होतो. म्हणजे हे 2 वेगळे मी नाश्त्याचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. झटपट होतात, फार वेळ लागत नाही. तुम्ही टॉमॅटो केचपसोबत जरी नुसतं खाल्लं तरी खूप टेस्टला भारी लागतं. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. आता गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. खालून व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. बघा आता मी पलटी करून दाखवते. तर अजिबात खालीसुद्धा चिकटत नाही बघा. तसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळा नाश्ता बनवून मुलांना देऊ शकता. टिफिनला सुद्धा दिलं तर मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील आणि हेल्दी राहतील. थँक्यू.